पक्षी बोलत नाहीत पण प्रेमाची भाषा त्यांना चांगली कळते. ते एकमेकांची काळजी घेतात, संकटात साथ देतात. पण आज माणसांकडं शब्द खूप आहेत, मात्र प्रेम आणि आपुलकी कमी झाली आहे. तर बघा, पक्ष्यांकडून निस्वार्थ प्रेम आणि माणुसकी खरंच माणसाला शिकून घेतली पाहिजे. कारण खरी सुंदरता नात्यातील प्रेमातच असते. हॅलो, नमस्कार. मी शर्मिला पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्तच राहा. तर बघा ताईंनो, आज व्हिडिओला मी एकदम लेट अशी आरामशीर सुरुवात केलेली आहे. कारण संडे म्हटले की सगळ्यांचाच फन डे असतो. नाश्त्याला सुट्टी, जेवण अगदी नॉर्मलमध्ये असतं. तर आज नाश्तासुद्धा बाहेरून आणला होता, म्हणजेच मेदूवडा खायचा होता. म्हणून म्हटलं चला, आज नाश्ता बनवायचा नव्हता, बाकी काही नाही. आणि जेवणसुद्धा अगदी नॉर्मल होतं. म्हणून व्हिडिओ पण अगदी लेटमध्ये, देवपूजा वगैरे सगळी झाली, घराची क्लिनिंग करून घेतली आणि म्हटलं आता कपड्याची मशीन लावणार आणि तुमच्याबरोबर आज मी एक छोटीशी छान अशी मस्त टेस्टी रेसिपी शेअर करणार आहे. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर बघा ताईंनो, रविवार असला की आपली कामं सगळी उलटसुलट असतातच. पण तत्पूर्वी माझी इथे देवपूजा झाली होती आणि मी स्वामींना मुजरा करून घेतला. दिवसाची सुरुवात कशाही पद्धतीने झाली तरी पहिल्यांदा देवाचं नामस्मरण, स्वामींचा मुजरा हा काही चुकत नाही. तर त्याच्यानंतर लगेचच मी आता जेवणाला सुरुवात केली. कटिंग करून दाखवणार आहे. फूड प्रोसेसर एवढा म्हणतात ना उपयोगी आहे. तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुमच्याकडे खरंच आत्ता घ्यायची कॅपॅसिटी असेल ना तर फूड प्रोसेसर घ्या. कारण एवढ्या कमी वेळामध्ये आणि एवढी छान कामं होतात ना याच्यामध्ये. एक दिवस मी फूड प्रोसेसरचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन की कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये होतात. पण मी एक अजून तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही फूड प्रोसेसर घेताना व्यवस्थित बघून, आणि त्याचा हा जो जार आहे ना, हा जार मेन असतो. तर तो चांगला स्ट्रॉंग असेल तर तोच बघून घ्या. कारण बघा, मी तुम्हाला का हे सांगते, तुम्ही इथे बघू शकताय. हा असा पद्धतीने माझा एक 4 ते 5 वेळा झाला हा जार क्रॅक झालेला आहे. याची किंमत 700 रुपये किंमत आहे. तर प्रत्येक वेळेला मला 2-3 वेळा कंपनीने पहिल्यांदा रिप्लेसमेंट दिली, पण नंतर मला त्याचे पेमेंट पे करावं लागलं होतं. म्हणून मी सांगते, जर फूड प्रोसेसर घेणार असाल तर हा जार जो आहे ना तो मेन तुम्ही महत्त्वाचा बघून घ्या. कारण हा व्यवस्थित असेल ना तर मग फूड प्रोसेसरचे बाकी सगळे म्हणजे छानच आहे जार, पण जास्त काम तरी याचंच आहे. चला तर मग आता मी तुम्हाला छान अशी ह्याच्यामध्ये एकदम 5 मिनिटात पण नाही, त्याच्यापेक्षा कमी वेळात मी कटिंग दाखवणार आहे. तर हा जो आहे ना, तर हा कणिक वगैरे मळण्यासाठी आहे. तर मी तो साईडला ठेवून देते आणि हा अशा पद्धतीने याच्यामध्ये अटॅच करायचा. हे कटिंगसाठी आहे. पण खरंच म्हणजे अगदी तुमची सकाळी घाई असेल टिफिनची वगैरे, भाज्या कटिंग करायचे, तर आपल्याला पीठ मळायचं, तो खूप छान आहे फूड प्रोसेसरचं हे काम. चला तर मग आता पटकन मी ते कटिंग करते आणि ते तुम्हाला दाखवते. तर आता याच्यामध्ये बघा, मी कांदा टाकलाय आणि लगेच इथे तुम्हाला कटिंग करून दाखवते. हे बघा, सो मस्त अगदी फाईन चॉपिंग होतं, कटिंग. हे बघा, तर म्हणजे आज काय मी याचा डेमो दाखवते असातला भाग नाहीये, पण म्हटलं चला आज तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करते, म्हणून मग मी हे तुमच्यासाठी दाखवलेलं. आता मी पटकन राहिलेलं कटिंग वगैरे करून घेते आणि मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. धर. किती दिवस झाले ते मोमोज नाही बनवते मी. पकड. आता नाही, ये व्हिडिओमध्ये. आता मी अंडा मसाला बनवणार आहे. झालं पण. नंतर संध्याकाळी आणते पिरी पिरी मसाला, मग बनवू. जानूला मखाणे खायचे होते, पिरी पिरी मसाला संपला. म्हटलं तसं मुलांना असे छोटेशी भूक असते, त्यावेळेस अशा प्रकारचं जरा हेल्दी फूड दिलं तर बरं वाटतं. म्हणलं अजून जेवण बनवायचंय, म्हणलं तोपर्यंत मखाने खा. काय दुसरा मसाला नाही त्याच्यावर टाकायला? दुसरा मसाला चाट मसाला आहे, देऊ. हां, हे बघ, ह्याच्यामध्ये चाट मसाला. हे खायचेत का? चणे हवेत का? नाही.
आता जानूला दिले तिथे मी मखाणे खाण्यासाठी आणि म्हटलं चला रेसिपीला सुरुवात करूया. मी अगोदरच अंड्याचा आणि भाताचा कुकर लावला होता. त्याच्यानंतर मग मी बाकीची कामं करून घेतली. तर म्हटलं चला आता तुम्हाला दाखवते मी आज काय बनवणार आहे. तर मी आज तुमच्यासोबत इकडे अंडा मसाल्याची जी रेसिपी आहे ना तर ती शेअर करणार आहे. आपण नेहमी तर ऑमलेट करतो, त्याच्यानंतर शिजवून अंड्याचं जे भाजी आहे म्हणजे अंडा फ्राय ती करतो. पण असा जर तुम्ही अंडा मसाला खाल्ला ना खरंच खूप टेस्टी लागतो तो. आणि मुलांना देखील काहीतरी वेगळं म्हणून अंडी अशी शिजवून घेतली मी. त्याच्यानंतर असे कट करून घेतले. मग अशी फूड प्रोसेसरमध्ये तुम्हाला दाखवलं विदिन सेकंदामध्ये कांदा टोमॅटो चॉप करून घेतला. तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कारण बघा कांदा जर चांगला भाजला तरच कोणत्याही भाजीला टेस्ट येते, नाही तर ती भाजी आपल्याला खाताना कांदा दाताखाली आला की करकर लागते. चवीनुसार मीठ टाकायचं. कांदा जो आहे तो लालसर भाजला की लगेचच त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं. कारण टोमॅटो पण चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे त्याचा आंबटपणा असतो तो कमी होतो. आता याच्यामध्ये मी 1 चमचा किचन किंग मसाला टाकला, 1 चमचा हळद, धणा पावडर, जिरा पावडर, त्याच्यानंतर चटणी, घाटावरचं जे काळं तिखट आहे तेही टाकलं. लाल तिखट मसाला म्हणजे कलर येण्यासाठी तो मी रोजच वापरते. तर हे सगळे मसाले एकत्र छान असे हलवून घ्यायचे आणि थोडंसं त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकायचं. आता हे मी तुम्हाला नेहमीच दाखवते, मी पाणी टाकते आणि नेहमी सांगत पण असते का तर जे कच्चे मसाले असतात तर ते चांगले भाजले जातात, त्याचा कच्चापणा निघून जातो. तर लगेचच कट केलेली इथे जी अंडी होती ती या मसाल्यामध्ये घालून छान असं फ्राय करून घ्यायचं. तयार झाला आपला अंडा मसाला. तुम्ही नक्की ट्राय करा, खरंच खायला खूप छान लागतो. त्यानंतर लगेच बघा आता म्हटलं ही जशी आता तुम्हाला दिसतंय ना असं फक्त आम्ही रविवारी सकाळी जेवायला बसतो. कारण रोजचा जो दिवस असतो तो कसा मुलांची स्कूल, ऋतूचं ट्यूशन, ही दोघे स्कूलला जातात. ऋतूचे पप्पा जाणार कामाला डब्बा घेऊन. त्याच्यानंतर मी एकटीच असते. मी पण टाईम मिळेल तसं जेवते, माझं जसं काम होईल त्या पद्धतीने जेवते. कधी भूक लागली तर श्रीला आणायच्या अगोदर जेवून घेते, नाही तर मग श्रीला घेऊन आल्यानंतर. तर असं जेव्हा आपण एकत्र फॅमिली बसून खरंच जेवण करतो ना त्यावेळेस खूप छान वाटतं एकमेकांबरोबर बोलत बोलत. तर अशा पद्धतीने आम्ही जेवण केलं आणि हा टायमिंग आहे दुपारी 3चा. आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे, ते कुठे मी पुढे शेअर करते. बघून किती लागते हां कुठे आहेत पप्पा? ते बघ समोर गाडी आहे पप्पांची, ते बघ किती समोर गाडी. से हाय चला बस ये बस गाडीमध्ये चल. बंद का केलं ते येडायचं काय केलं? बोलो नारायण नारायण. अशी आमच्या गाडीमध्ये भक्ती संगीत चालू असतात. आता नारायण नारायण हरी हरी चालू आहे. मग ताईंनो आता आम्ही चाललो आहोत एका ठिकाणी. आमचे ओळखीतले जे होते काका त्यांच्या वाईफ ऑफ झाल्या तर त्यांना आम्ही भेटायला चाललो. कारण संडेशिवाय आम्हाला कुठलंही काम करायला भेटत नाही. कारण सॉरी आमची घरी नसतेच ना, संडेलाच आमची सगळी कामं असतात. काय म्हणताय? जरा बोलत जावं कधीतरी. असं असतंय, नुसतं हसायचं, बोलायचं काही नाही. आणि इकडे श्रीनाथ काय रे बाळा? नाही ना मम्मी बोलते म्हटलं आपण काय कसा मजा वाटते काय? श्रीला यायचं नव्हतं ॲक्च्युली आमच्या बरोबर, पण आम्ही चाललोय जबरदस्ती घेऊन. सारखं घरातच बसतो, थोडाही बाहेर यायला मागत नाही. TV कार्टून, सुट्टी असेल स्कूलला की त्याला TV बघायला आवडतं. म्हटलं चल आपण लगेच जाऊया. चला तर मग आपण जाऊया. आता आल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा शेअर करते. आता बघा मी तुमच्याबरोबर हे शेअर करते तर तुम्ही म्हणाल हे काय शेअर करते ताई तू?
तर याबरोबर आमच्या खूप भावनिक अशा आठवणी आहेत. तर हा आहे घाटकोपरचा ब्रिज आणि आमचं जे बालपण गेलं तर ते याच एरियामध्ये गेलं. इथून आता आम्ही पुढे विक्रोळीला जाणार होतो. तर या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या जाग्या झाल्या. मनाचा कुठेतरी हळवा कोपरा जो आहे तर तो जागा झाला. असो, आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट ताई वेळेवर करा. एकदा वेळ निघून गेली ना की सगळं काही हातातून निघून जातं. तर अशा पद्धतीने आजचा छोटासा व्हिडिओ आणि थोडासा भावनिकपणा होता तो मी तुमच्यासोबत शेअर केला. कसा वाटला? आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.